असा एक गैरसमज आहे की मराठी माणसाला व्यवसाय करता येत नाही. मी गैरसमज हा जो शब्द आहे तो मुद्दाम वापरतोय, कारण का हा खरंच गैरसमज आहे. त्याचं कारण असं की मी आता ज्या दुकानाच्या समोर उभा आहे तो एक मराठी माणसाचा व्यवसाय आहे आणि हा तब्बल 141 वर्ष जुना असा हा व्यवसाय आहे. हे एक आईस्क्रीमचं दुकान आहे जे गेले 141 वर्ष चालू आहे. तर चला बघूया की पुण्यातलं 141 वर्ष जुनं आईस्क्रीमचं दुकान कुठल्या पद्धतीचं आईस्क्रीम आपल्याला देतं याची मला उत्सुकता आहे. पुण्यातील जुनी व नवीन खाद्य संस्कृती शोधण्यासाठी चला माझ्यासोबत. मी आहे राहुल नाईक आणि तुम्ही पाहताय एकांत रायडर. डावीकडनं हा रोड लोखंड तालीमकडनं येतो आणि उजवीकडे हा तुम्हाला बाजूला रोडला घेऊन जातो. तिथून तुम्ही खाली गेलात तर आप्पा बळवंत चौक लागेल. या बोळामध्ये आहे 141 वर्ष जुनं गणू शिंदे आईस्क्रीम. पहिलं आईस्क्रीम जे आपण घेतोय ते म्हणजे एक युनिक आईस्क्रीम जे आतापर्यंत तुम्ही कधीच खाल्लेलं नाही आणि म्हणून एक वेगळीच उत्सुकता आहे. मी घेतलंय ते आईस्क्रीम फणसाचं आईस्क्रीम आहे. आता फणसाचा सीझन आहे म्हणून यांच्या इथे नैसर्गिक आईस्क्रीम, यांच्या इथे मला वाटतं मेजर जे बहुतांश आईस्क्रीम आहेत ते सगळे नैसर्गिक आईस्क्रीम आहेत. म्हणून तुम्हाला सीझनल आईस्क्रीममध्ये जास्त ऑप्शन्स मिळतील. बाहेरच्या आईस्क्रीम पार्लरमध्ये जे आईस्क्रीम मिळतात तुलनात्मक त्यांच्याशी तुलना केली तर तुम्हाला इथे जास्त व्हरायटी मिळेल नॅचरल आईस्क्रीमची. चला फणसाचं आईस्क्रीम कसं लागेल चवीला ते बघूया. फणस माझं आवडतं फळ आहे. आईस्क्रीममध्ये त्याची चव कशी लागते ते बघू. तर याच्यात कुठलाही इसेन्स नाही, कुठला कलर नाही, एकदम नॅचरल तुम्हाला जे मिळेल. फणसाचे याच्यात मला छोटे छोटे काप दिसले तर जी चव येईल आपल्याला खाताना ती त्याचीच असेल. हे सगळं आपल्याला ऐकायला मिळालं पण हे खरंच तसं आहे का हे आपल्याला खाल्ल्याशिवाय कळणार नाही, कारण का खेळ शेवटी चवीचा. सुंदर मस्त आईस्क्रीम असं चमचा तोंडापाशी नेल्या फणसाचा जो एक वास येतो ना, गोड असा मधुर वास असतो, तो वास त्या वासाने तुमचं स्वागत होतं आणि तुम्हाला सांगतं की जे तुम्ही खाताय ते 100% नैसर्गिक आहे आणि फणसाच्या जेवढ्या जवळ नेता येईल
तेवढ्या जवळ जाणारं हे आईस्क्रीम. तर तुम्हाला जर समजा फणस खायला आवडत नसेल तर त्याच्याऐवजी तुम्ही हे आईस्क्रीम पाहून पहा. फणसाच्या तुम्ही प्रेमात पडून तुम्ही फणस खायला सुरुवात करा. इतकं सुंदर असं हे आईस्क्रीम. मी हिमलता शिंदे कॉर्पोरेशनमध्ये असते आणि आम्ही यांचं लक्ष्मण रोडला दुकान असल्यापासून येतोय. आज जरी मी इथं पहिल्यांदा आले तरी यांची चव मला पूर्वीच्या माझ्या आत्यापासून मला माहिती आहे आणि यांचं प्रसिद्धच आहे गौरव शिंदे हे दुकान. आज मी फणसाची खाल्ली आणि ते फणसाची आईस्क्रीम अप्रतिम आहे. सगळ्यांनी नक्की ट्राय करा. धन्यवाद. ओके. You know I'm working. You know I'm पुढचं आईस्क्रीम जे आपण घेतलंय ते म्हणजे जांभळाचं आईस्क्रीम. जांभळाचं आईस्क्रीम आता मला वाटतं हळूहळू काही ठिकाणी आलेलं आहे. पण इथल्या आईस्क्रीममध्ये वैशिष्ट्य कुठलाही कलर नाही आणि कुठलाही इसेन्स नाही. जो रंग आहे जे आपल्याला सगळं दिसतंय ते सगळं नॅचरल आहे. पूर्ण जांभळाचा गर याच्यात बारीक बारीक तुकडे तुम्हाला दिसतील. मला याच्यात पटकन तेवढा जांभळाचा फ्लेवर नाही आला जेवढा मला पटकन फणसाचा आला होता. त्याचं कारण असं की फणसाचा जो वास आहे तो खूप स्ट्रॉंग आहे आणि याच्यात तुम्हाला दुधाळ म्हणजे दुधाची चव पटकन येईल, दुधाची चव अधिक कळेल. आणि ही चांगली गोष्ट या गोष्टी कारणास्तव आहे की हे तुम्हाला सांगतं की याच्यात कुठला इसेन्स नाही. जर याच्यात कुठला इसेन्स असता तर तुम्हाला पटकन कळलं असतं. म्हणजे तुम्हाला दुधाची चव प्रॉमिनंटली दुधाची चव येते आणि ही एक चांगली गोष्ट आहे. त्याच्यात जांभूळ आहे हे तुम्हाला दिसतंच ते तुम्हाला जे काही दिसतंय हा जांभळाचा गर आहे. पण त्याची चव तुम्हाला एकदम उभारून येणार नाही, हळूहळू कळेल. जेव्हा तो जांभळाचा गर तुमच्या दाताखाली येतो ना तेव्हा तुम्हाला 100% खात्री पटते तुम्ही जांभळाचा आईस्क्रीम खाता. तोपर्यंत तुम्हाला दूध आपली एक ओळख निर्माण करून देईल. पण जांभळाचा एवढा गर याच्यात आहे की कुठेतरी तुमच्या दाताखाली तो येईल आणि तेव्हा तो तुम्हाला हलकीशी ओळख करून देईल की जांभळाचा आईस्क्रीम आहे, जांभळापासून बनवलेला आहे. पुढचं आईस्क्रीम जे आपण घेतलंय ते म्हणजे परत एक माझं आवडतं फळ ते म्हणजे लिची. हे लिचीचं एक परत 100% नैसर्गिक, कुठलाही इसेन्स नाही, कलर नाही असं हे आईस्क्रीम. चव बघूया किती आपल्याला लिचीच्या जवळ हे घेऊन जाता येते. लिचीचं आईस्क्रीम त्याच्यात ही लिचीचे बारीक बारीक काप आहेत. बघूया काय अनुभव देते हे आईस्क्रीम आपल्याला. छान, खूप मस्त आहे. जसं फणसाचा एक तुम्हाला छान गोडवा येतो तसाच लिचीचाही छान एक मधुर स्वाद तुम्हाला मिळतो या आईस्क्रीमचा घास तुम्ही तोंडात नेल्या. आणि याच्यात एक गोष्ट प्रॉमिनंट आहे, जास्त गोड नाही आहे ही आईस्क्रीम. तुम्हाला गोडसरपणा ओळख करून देण्या अगोदर तुम्हाला लिचीची चव आधी ओळख करून देते की मी लिचीपासून बनलेलं हे आईस्क्रीम आहे. आणि नंतर हलकासा एक गोडसरपणा जो येतो तो मला वाटतं त्या फळापासून आणि दुधामुळे असेल. साखर याच्यात कमी आहे तर गोडवा याच्यात कमी आहे, तो ओव्हरपॉवर करत नाही आहे लिचीच्या चवीला. नमस्ते, माझं नाव चंद्रलेखा लडाळे. मी कॉर्पोरेशनमध्ये असते. गौरव शिंदे हे नाव मी लहानपणापासून ऐकते कारण मी पुण्यातलीच आहे, शिपुरा पेठेत राहणारे. तर पण इकडे मी 3-4 वेळा येऊन गेले. यावेळेस फणसाची मागच्या वेळेस ही आईस्क्रीम ट्राय केली म्हणून मी माझ्या मैत्रिणीला रेफर केलं की ही आईस्क्रीम तू घे म्हणून. आणि जांभळाची आईस्क्रीम तर अप्रतिमच होती. थँक्यू. पुढचं जे आपण आईस्क्रीम घेतलंय ते म्हणजे अंजीर. अंजीर आईस्क्रीम तुम्ही म्हणाल की अरे इतर ठिकाणी मी 12 महिने पाहिलेलं आहे. हे तुम्ही म्हणताय ते 0.5% बरोबर आहे. त्याचं कारण असं की या आईस्क्रीममध्ये ड्रायफ्रूट अंजीर तर टाकलेलं असते पण त्याचबरोबर जे फ्रेश अंजीर आहे तेही वापरलं गेलेलं आहे आणि म्हणून हे नॅचरल आहे. इथलं वैशिष्ट्य अंजीर आईस्क्रीमचं हे की जोपर्यंत तुम्हाला
फ्रेश अंजीर मिळेल तोपर्यंतच तुम्हाला हे आईस्क्रीम मिळेल. एकदा का सीझन अंजीरचा संपला तर ड्राय अंजीरनी किंवा ड्रायफ्रूट अंजीरनी ते हे बनवून विकत नाहीत. हा नाही, तुम्ही जर नुसतं आईस्क्रीम खाल्लं ना तर तुम्हाला कळणार नाही की अंजीरचं आईस्क्रीम आहे. जोपर्यंत तुम्हाला फ्रेश अंजीरचा त्याच्या बिया आहेत त्याचा क्रंच जाता खाली येत नाही ना तोपर्यंत तुम्हाला हे कळणार नाही की अंजीरचं आईस्क्रीम आहे. पण एक मात्र आहे की या घासामध्ये कुठल्याही आईस्क्रीमच्या घासामध्ये तुम्ही त्या फळाची चव जर बाजूला ठेवलीत तर तुम्हाला अजून एक गोष्ट प्रामुख्याने जे आढळेल ती म्हणजे तिथल्या दुधाची क्वालिटी. आईस्क्रीम अर्थात फळ, दूध आणि मला वाटतं क्रीम, तर या 3 घटकांनी जे म्हणतं तर त्यातलं जे दूध आहे ते एक चांगल्या क्वालिटीचं आहे हे ओळख पटवून देणारं कुठलंही आईस्क्रीम आहे त्याच्यातलं. आणि तुम्हाला छान क्वालिटीचं दूध आहे हे ओळख पटवून देईल. छान आहे हे आईस्क्रीम पण आणि अर्थात अंजीर आणि दुधाची क्वालिटी. One more desire, I must just fall in love. I know the DJ and I love this song. मला वाटतं आता पुढचं आणि शेवटचं आईस्क्रीम जे नॅचरली आपण घेतलं आहे, जे नॅचरल आईस्क्रीम म्हणून घेतलं आहे ते म्हणजे सीताफळ. फ्रेश सिजनल सीताफळ जे आहे सीझन आहे तोपर्यंत तुम्हाला मिळेल. आणि सीताफळचा फल वापरून बनवलेलं गेलं आईस्क्रीम. अपेक्षा अशी आहे की सीताफळचा जो गर आहे तो आपल्याला याच्यात मिळेल, त्याची चव मिळेल. बघूया हे आईस्क्रीम चवीला कसं आहे. लिचीसारखं हे आईस्क्रीम पण छान आहे, कमी गोड आहे आणि तुम्हाला सीताफळची एक चव येते. गर आणि सीताफळच्या ज्या पाकळ्या असतात ती जी एक युनिक चव आहे ती चव तर ती तुम्हाला पण जास्त गोड नाही आहे हे आईस्क्रीम. छान आहे. सीताफळचा एक आफ्टर टेस्ट तुम्हाला तुमच्या तोंडात रेंगाळते. तुम्हाला जर पार्सल हवे असेल तर हे अर्धा लिटर या आकारामध्ये हे आईस्क्रीम मिळतील. प्रत्येकाचे दर वेगवेगळे आहेत. दर तुम्हाला मी मेन्यू कार्ड मगाशी दाखवलंच आहे, तुम्ही ते रेफर करू शकता आणि तुम्ही हे पार्सल नेऊ शकता. साधारण एक अर्ध्या तासाच्या आत तुम्ही जर नेणार असाल तर हे तुम्ही नेऊ शकता. आणि वितळलं तरी काही हरकत नाही, तुम्ही हे फ्रीझरमध्ये ठेवा, परत हे घट्ट होईल. डिकीट ठेवू नका, सांडू शकतं. तुम्हाला पिशवी दिली जाईल. वितळलं तरी काही हरकत नाही, तुम्ही घरी नेऊन हे परत फ्रीझरमध्ये ठेवून नंतर खाऊ शकता. नमस्कार, माझं नाव अभिजित शिंदे. मी गणू शिंदे या व्यवसायाचा चालकच म्हणता येईल, कारण हा व्यवसाय माझ्या पंजोबांनी सुरू केला 1885 मध्ये. सुरुवातीला बाहुलीच्या अवधापाशी औषधाच्या व्यवसायापासून सुरुवात झाली. बाहुलीचा अवध म्हणजे जिथं दगडूशेठ 10 दिवस गणपतीच्या काळात बसतो, गणेशोत्सवाच्या काळात, तो परिसर. तिथनं व्यवसायाला सुरुवात झाली. मग हळूहळू उन्हाळ्यामध्ये गार पाणी, सरबत असं करत करत थोडंसं व्यवसायामधनं शिफ्ट झालं आणि मग शीतपेय आणि या व्यवसायामध्ये उतरलो आम्ही. आणि 1940 साली लक्ष्मी रोडला हा व्यवसाय चालू झाला, जो फक्त आईस्क्रीम आणि शीतपेयांचा होता. आणि गेली 2 वर्षापासून त्याच वास्तूच्या मागे नारायणपेठेमध्ये सध्या हा व्यवसाय चालू आहे. आमच्याकडे विविध फळांच्या आईस्क्रीम या संपूर्णपणे डेअरी फॅट आणि दूध याच्यापासून बनवल्या जातात. कुठलेही शक्य प्रिझर्वेटिव्ह, कलर आणि इसेन्स वापरत नाही. त्यामुळे ज्यांना खरं दुधाचं आईस्क्रीम खायचं आहे त्यांनी अवश्य, म्हणजे बऱ्याच पुणेकरांनी भरभरून 4 पिढ्या प्रतिसाद दिलेलाच आहे. नवीन पिढीसाठी सुद्धा मेसेज राहील की खरं आईस्क्रीम खायची इच्छा असेल तर नक्की भेट. या वर्षी सध्या आम्ही फणस नवीन हे केले आणि लोकांना खूपच आवडलेलं आहे. तुम्ही गुगल रिव्ह्यू सुद्धा याचे बघू शकता. आणि 1934चं लिकर लायसन, त्याचा नंबरही पहिले 4-5 वगैरे नंबरचा. आमच्याकडे इथे हिराबाई बडोदेकर, डागर बंधू सगळे येऊन गेले. हा, तेव्हा 1885 हे मुख्य दुकान. लक्ष्मी रोड नाही, हे तिथे बाहुली चौक.
ऍक्च्युली हे का सुरू केलं होतं तर इंग्रजांच्या काळामध्ये आपल्या औषधाची दुकानं कॅम्पमध्ये असायची आणि आपल्या म्हणजे इंडियन लोकांना तिथे जायला त्रास व्हायचा. मग तो त्रास वाचवण्यासाठी माया पंजोबांनी इथे दुकान सुरू केलं गावामध्ये. इंग्रज सगळे कॅम्पमध्ये वगैरे. हा. आणि या दुकानामध्ये सगळे कमिशनर आणि ही असलीच मंडळी यायची. त्यात त्यांची नावं दिलेली आहेत त्याची सगळ्यांची, कोण कोण यायचं तिथे. ओके. हा ऍक्च्युली तबेला होता आमचा अच्छा. हे दुकान. तेव्हा हे होती व्हिक्टोरिया 420 बग्गी. म्हणजे जुनी गल्लीतली म्हातारी लोक याला तबेलाच म्हणतात. म्हणजे मीच एकदा आईला विचारलं तबेला कुठे आपल्याकडे, म्हणजे याला ते जुनी लोक तबेला म्हणतात. त्या 3 पिढ्या नाही, हे भाऊ आहेत. हे माझे आजोबा म्हणजे वडिलांचे गणपतरावांचा मुलगा, त्यांच्यानंतर हे बघू होते. ओके ओके. हे बाकी भाऊ आहेत चुलत भाऊ. तेव्हा जॉईंट फॅमिली होती ना सगळी. आणि ते कार्ड. हा. आणि ती लोक इतकी हायड ऑफ टाइम होती की तेव्हा त्यांनी मॅप छापला. अरे बाप. आणि प्रिंट 1947 ची बघा. आज वर्षभरात आपली फेड होत आहे सगळं. बरोबर बरोबर. 1947 सालीची ही print हो. वापरणं. नाही तर आणि तिथे- मायन्यूट डिटेलिंग बघा या हो. खरंच मायन्यूट डिटेलिंग. हे घोड्याची हे दाखवली आहे, म्हणजे सायकलची एक प्रतिकृती दाखवली आहे. खूपच सुंदर, खूपच वेगळा अनुभव आहे हा माझ्यासाठी. म्हणजे आपण आपला 75 वर्ष. इतिहास बघतोय. हा. 47 म्हणजे आणि 26 म्हणजे किती वर्ष आली? मोर दॅन 50-60 इयर्स. हे तेव्हाच आर्यभूषण प्रिंट. हे प्रिंटर आहेत, त्यांची हा. माहिती आहे ही. 75 वर्ष पूर्ण झाली यांच्या व्यवसायाला. तेव्हाचं हे साल इन्व्हिटेशन. जर तुम्ही पाहिलं 1947 आणि तारीख पहा, ती महत्वाची. 24 मार्च म्हणजे आपल्याला स्वातंत्र्य मिळालं त्याच्या अगोदर. तेव्हा स्वातंत्र्य मिळालं त्याच्या अगोदर त्यांना 75 वर्ष पूर्ण झाले. अप्रतिम, मस्त. आणि पाहुणे कोण होते? मेजर मालोजीराव आणि नानासाहेब नाईक निंबाळकर, म्हणजे हे फलटणचे राजे. हा. फलटणचे राजे बरोबर. हो. निंबाळकर, नानासाहेब नाईक निंबाळकर. मस्त इतिहासाचा जो आपण एक भाग पाहतोय. मला हा मॅप खूप आवडला. हा इथे शनिवारवाडा दाखवलेला आहे. कसलं सुंदर दाखवलं, म्हणजे गुगल मॅप्सला लाज वाटेल इतके मायन्यूट डिटेल्स या मॅपमध्ये तुम्हाला दिसतील. आणि मला विशेष गोष्ट म्हणजे ते असं टांग्याची प्रतिकृती त्यांनी दाखवली ना, आणि सायकलची प्रतिकृती खूप आवडली त्या मॅपमध्ये. खूप मस्त, छान अनुभव. हे यासाठी की इथे पोचायचं कसं याच्यासाठी त्यांनी हा मॅप दिला होता. प्रिंटिंग बघा, क्वालिटी बघा. इतकी जुनी प्रिंटिंगची क्वालिटी अजूनही आहे तशी. खूप सुंदर. मित्र हो, आजचा हा आईस्क्रीमचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला ते मला खाली कमेंट करून सांगा. आणि हो, तुम्हाला कुठला आईस्क्रीम आवडेल इथे खायला तेही मला सांगा. आणि नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, भेटूया आता पुढच्या शुक्रवारी एका नवीन ठिकाणी एक नवीन पदार्थ घेऊन. तोपर्यंत पाहत राहा एकांत रायडर. नमस्कार.